हॅलो गाईज, आपल्या मराठी कम्युनिटीसाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो. या ठिकाणी बघा, स्टॉकचं नाव बघून घ्या. इथे जिनियस पॉवर अँड इन्फ्रा या ठिकाणी बघा, स्टॉक ऑलमोस्ट 500 तिथून 250, म्हणजे एक ऑलमोस्ट 50% स्टॉक हा डाऊन आहे ऑल टाईम हायपासून. या ठिकाणी बघा, स्टॉक जो आहे तो फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. त्याच्यानंतर बॅलन्स शीट जी आहे ती स्ट्रॉंग आहे. त्याच्यानंतर 50% डाऊन आहे आणि ऑर्डर बुक जी आहे ती खूप मोठी आहे या स्टॉकला. त्याच्यामुळे आपल्या क्रायटेरियामध्ये हा स्टॉक बसतो. या ठिकाणी आपल्या वॉच लिस्टमध्ये आलेला आहे. इथे बघा, आपलं जे फॉलोइंग ट्रेंड, हे बघा आपलं जे फॉलोइंग ट्रेंड आहे ते या ठिकाणी इथे क्रिएट होत आहे. आणि आता जे आहे ते मार्केट ॲक्युम्युलेशनच्या झोनमध्ये. साधारण या ठिकाणून मार्केट बेस क्रिएट करणार आणि इथून एक अप्पर साईडला रॅली असणार. एक 60% इथे पोटेन्शियल आहे. इन केस मार्केट असंही करू शकतं, असं जाईल, असं जाईल, पुन्हा असं जाईल, असं जाईल, आणि अशा पद्धतीने मार्केट वरती जाऊ शकते. दोन कंडिशन्स आहे. एक तर मार्केट इथे बेस क्रिएट करेल, कन्सोलिडेट करेल, किंवा इथून ॲक्युम्युलेशनच्या झोनमधून मार्केट अशा पद्धतीने वरती जाईल. अशा 2-3 शक्यता आहे. फंडामेंटली आपण बघून घेऊ एकदा. मार्केट कॅप बघा 9,600 करोड, स्टॉक पी 16, इंडस्ट्री पी बघा 29, त्याच्यामुळे पी कमी आहे. ROC बघा 23, ROE बघा 29 आहे. इंट्रेन्सिक व्हॅल्यू बघा 420 आहे इथे, आणि करंट प्राईस 316. जिनस पॉवर लिमिटेड 1992. हे सगळं एकदा वाचून घ्या. डोमेस्टिकवर जास्त फोकस आहे बघा इथे 99%. क्लायंट बघा इथे अदानी आहे, त्याच्यानंतर BSES, CL, टाटा पॉवर, त्याच्यानंतर PFC, UPPCL, टोरेंट पॉवर, त्याच्यानंतर आसाम पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनी. पॉवरचे रिलेटेड सर्व जे मेजर कंपनीज आहे ते त्यांचे क्लायंट आहे. ठीक आहे. इथे बघा 200 DMAच्या वरती ट्रेंड करतोय स्टॉक. एकंदरीत स्टॉक बुलिश आहे. लॉंग टर्ममध्ये जर बघितलं तर कंपनी बुलिश आहे. 1-1.5 वर्षाचा जर कोणाचा व्ह्यू असेल तर ते रिव्ह्यू करू शकता, ॲनालिसिस करू शकता. इथे बघा क्वार्टरली रिझल्ट्स बघा. लास्ट क्वार्टरला 1122 आणि इथे आता 1537. नेट प्रॉफिट बघा 140 वरून 172. प्रॉफिट अँड लॉसमध्ये बघा OPM बघा इथे 19%. त्याच्यानंतर नेट प्रॉफिट बघा इथे 592. लास्ट इयरला 311 होता, यावेळेस 592. ग्रोथ आहे. CWIP बघा इथे बॅलन्स शीटमध्ये 64%, 64 करोड सॉरी. त्याच्यानंतर इथे बॉरोईंग बघा 2302 करोड. बॉरोईंग थोडीशी जास्त आहे कंपनीमध्ये, पण पॉवर सेक्टरचा स्टॉक आहे त्याच्यामुळे थोडीशी बॉरोईंग असणार. शेअर होल्डिंग पॅटर्न्स बघा इथे 40%, 18%, 3%, आणि ते जे पब्लिक आहे त्यांच्याकडे 38-40% अराउंड आहे. म्हणजे 60% जी आहे ती स्ट्रॉंग हँड्सकडे आहे. एकंदरीत स्टॉक बुलिश आहे. लॉंग टर्ममध्ये जर बघितलं, साधारण इथून बघा 20-21 पासून कंटिन्युअसली स्टॉक बुलिश आहे. आणि इथे जे करेक्शन आहे हे मेजर करेक्शन आलेले. ज्यावेळेस असं 50%, 40% करेक्शन येतं त्यावेळेस मार्केट तिथून खाली शक्यतो जात नाही. आता चान्सेस इथून या ठिकाणी जाण्याचेच आहे. एक साधारण 1.5 वर्षाचं आपलं जे टार्गेट असेल, आणि इथून ग्रोथ दिसते ती 60%ची आहे. जर मार्केट सपोज इन केस या ठिकाणी आलं तर मार्केट पुन्हा हा जो सपोर्ट झोन आहे, जो मेजर डिमांड झोन पण आहे बघा, इथे मल्टिपल टाइम्स रेजिस्टन्स सपोर्ट घेतला आहे. सॉरी, इथे एकदा घेतला आहे,
त्याच्यानंतर इथे एकदा घेतला आहे, इथे एकदा, आणि जर नेक्स्ट पुन्हा एकदा इथे आलं तर मार्केट अजून स्ट्रॉंग होईल इथे वरती जाण्यासाठी. एकंदरीत जो स्टॉकचं टेक्निकल जे सांगते ते बुलिश आहे, आणि फंडामेंटली आणि टेक्निकली दोघी स्ट्रॉंग असल्यामुळे जो स्टॉक आहे तो आपल्या वॉच लिस्टमध्ये. कुठल्याही प्रकारचं बाय सेलचं रेकमेंडेशन नाही आहे. कोणाला बघायचं असेल तर त्यांनी वॉच करावा, ॲनालिसिस करावं, आपले जे कोणी ॲडवायझर असतील त्यांच्याशी चर्चा करा आणि मग बाय सेलचा डिसिजन घ्या. ठीक आहे, थँक्यू.